डोळा हा शरीरातला सर्वात नाजूक अवयव आहे, त्यामुळे तो इतका संवेदनशील असतो की त्यात अत्यंत बारीक धुळीचा कण जरी गेला तरी त्याचा त्रास होतो. लेझर शो उत्सवाच्या दिवशी, मिरवणुकीच्या दिवशी लावणं हा ट्रेंड सध्या वाढतोय. त्यामुळे अनेक मंडळांमध्ये कुणाचा लेझर शो चांगला यावरून देखील स्पर्धा सुरू असते. त्यामुळे अनेक मोठमोठे लेझर शो करणारे या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात. राज्यभरात सणासुदीनिमित्त तसेच अनेक मिरवणुकीनिमित्त या लेझरचा वापर सर्रास होत असल्याचं दिसून येतं. मागच्या वर्षी या लेझर लाईटमुळे नाशिक आणि पुण्यातील काही युवकांच्या डोळ्यांमध्ये इजा होण्याच्या देखील अनेक घटना समोर आल्या होत्या. या अशा घटनांमुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर लेझर शो करण्यास बंदी आणावी अशी मागणीही काही सामाजिक संस्थांनी केली होती. काही नेत्ररोग तज्ज्ञांच्या मते लेझर शोच्या लाईटमुळे डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. त्यासोबत रेटिनाच्या मध्यावर हा लाईट पडला तर डोळा भाजू शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. अनेक मिरवणुकांमध्ये कार्यकर्ते बेभान होऊन नाचत असतात. मात्र अशा या आनंदाच्या प्रसंगी लावलेल्या लेझर लाईटचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो याची अनेकांना जाणीव नाही. त्यातून बऱ्याचदा अनुचित प्रकार घडल्याचं दिसून आलं. तसंच लेझर शोच्या लाईटमुळे सुद्धा अनेकांच्या डोळ्यांना गंभीर इजा होत असते. त्यामुळे उघड्या डोळ्यांनी लेझर शो पाहू नये, याकरता वेगळ्या स्वरूपाचे चष्मे मिळतात ते वापरावेत. मिरवणुकांमध्ये दूरवर पोहोचणारे आणि लांबूनही दिसणारे लेझर लाईटचे प्रकाश किरण सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. मात्र या लाईटकडे एकटक पाहिल्याने त्याचा डोळ्यांना त्रास होत असल्याचं आता समोर येत आहे. या उत्सवानंतर डोळ्यांना त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारीही वाढल्यात. तसंच नेत्र तज्ज्ञांनी अशा प्रकारच्या तक्रारी नोंदवल्यात. मागच्या वर्षी अनेक अशाच प्रकारच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे यावेळी मिरवणुकांमध्ये एन्जॉय करताना स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय.